वासुदेवं ज्ञानाज्ञाननिमग्नं पार्वतीनन्दनं वन्दे सिद्धरामं जगद्गुरुं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशां तत्त्वमस्यालक्ष्यम् एकं केवलं जलं सर्वति साक्षीभूतं भवान्गीतां त्रिगुणहितां सद्गुरुचन्दमानि श्रीगुरुचरणतापे पुण्यपापे जानि त्रिभुवनसंतीर्थे ज्ञानगंगे नानि वासुपादा भावना राम झाली निशिदिनगुरुराया हनुमन्ने झोपाली जय जय रघुवीर समर्थ राधा सद्गुणा शिव राधा सद्गुणा सुसरितम राधा नाम श्री दासबोध गुरु श्री शांता संवाद शतकौथा समास चौथा समास चौथा ग्रंथ नाम श्री दासबोध गुरु श्री शांता संवाद शतकौथा समास चौथा वाचण्याचा प्रारंभ करितो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री सिद्धरामेश्वराय नमः. श्री निसर्गदत्ताय नमः. श्री रणजितेश्वराय नमः. श्री हरचंद्रेश्वराय नमः. श्रीराम माता झाले निरूपण नामस्मरणाचे लक्षण आता एका पादसेवन चौथी भक्ती. पादसेवन तिची जाणावे काया वाचा मनोभावे सत्कृती पाय सेवावे सत्पती कारणे या नाव पादसेवनं सद्गुरुपदी अनन्यपणं सवया जन्ममरण याता याती सद्गुरुकृपे विनकाही भवतरणो पावनाही या कारणे लवलाही सद्गुरुपाय सेवावे. सर्वस्तु दाखवी सद्गुरु सकळ सारा सार विचारू परब्रह्माचा निर्धारू अंतकरणे पाहावे. जे वस्तू दृष्टीस दिसेना आणि मनासतेही भासेना सत्संग विनयीना अनुभवासी भोगिता सत्संग त्याग नसे सत्संग त्यागे अनुभव दिसे न दिसे हे अनुभवाची भासे गता होवी. सत्संग त्याग आणि निवेदना विध स्थिती रक्तपणा सहज स्थिती ज्ञान हे याही वेगळी नामाची गर्भ वेदांत सिद्ध भाव सर्व सिद्धांत दादांत सत्यवस्तू बहुधा अनुभवाची सांगे सकळ वसनी नसे भव्य वसोनी वासे भाषा भाष होणारिसे गुरु पंचमार्ग मार्ग होय अंतरिक्ष येथे सर्वही पूर्वपक्ष पाहो दाता लक्ष लक्ष वेना लक्ष जयाची लक्षावे ध्याने जयाची घ्यावे एकी आपण मावे विविधा प्रतिदी असोही अनुभवाची द्वारे पलटी सारा सार विचारे सत्संगी सत्य तरे प्रत्ययो येते. सत्य पाहता नाही असत्य सत्य पाहता नाही असत्य असत्य पाहता नाही सत्य सत्या सत्याचे कृत्य पहारामापासी पाहणारे पाहणे दया लागे स्वरूप प्राप्ती झाले दैव जाणावे बाणले समाधान नाक्षपे विद्याभ्यास अभ्यास काही
जे अभ्यासा अभ्यासत नाही काय जाणे या कारणे ज्ञानमार्ग कळाया धरावा सत्संग प्रसंग होत नये सेवावे लक्षण देही देव ब्राह्मण मानव सत्पत्र भजनाचे ठाव